वाशिम शहरात आज 3 वाजताच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान झाले। हवामान विभागाची आज वाशिम जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता। त्यानुसार दुपारच्या वेळी पाऊस झाला। मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर आणि शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला होता, त्यामुळे खाली रस्त्यावर टाकलेला असल्यामुळे हा माल भिजला। यावेळी शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली। आज मूग विक्रीला आणला असता मुगाची अवस्था अशी झालेली आहे की पूर्णपणे वाहून गेलेला आहे। तरी कृषी उत्पन्न बाजार समिती काय याच्यावर तोडगा काढायला तयार नाही, कारण याच्या अगोदरही बऱ्याचदा माल आमचा असा वाहू गेलेला आहे शेतकऱ्याचा, आणि शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। त्याच्यामुळं या कृषी उत्पन्न बाजार समितीनं या शेतकऱ्याप्रती काहीतरी मदत आणि पूर्ण माल भिजलेला आहे तो माल पूर्ण ज्या पद्धतीत खरेदी झाला त्याच पद्धतीत त्यांना मोजून घ्यावं अशी एक आमची शेतकऱ्याच्या वतीने मागणी करत आहोत। महाराष्ट्र TV 24 करता अजय ढवळेची रिपोर्ट, वाशिम।